चला चालू करा. मेळा भरला मंडप सजविला समाजरत्न बापू होते सभापती हो. सांगली जिल्हा शोभकवटे तालुक्याला कृष्णाजी आजाच्या पोटी शिवाजी बापू हिरा जन्मलेला राणी त्याची जुडीला तुळसा माता संगतीला असं सुंदर त्यांचा हो मेळा जमला. प्रकाशांना रमेशांना सुरेश भाऊ आणि संदीप भाऊ शिवाजी बापूचं कुटुंब सजलेला हाय. बंधू त्यांचे धोंडी अण्णा होते त्यांच्या संगतीला. जयसिंग तात्या आणि स्वर्गवासी विलास भाऊ त्यांच्या साथीला. मेळा हा भरला मंडप सजला मैशाळ योजनेचा तो जनक सजला. आणि सिद्धेवाडीचा संघ माझा पुन्हा गरजला. 15 मिनिटं टाईम आहे फक्त स्पर्धेला. वेळ नाकोला उडवली आहे घनगरी स्पर्धेला. सुंदरानो मंडल सुंदरानो या बघा मंडल सुंदरानो कोणाला माझ्या येणं बघा भूमीला. सिद्धेवाडी गावाला गुरु अंधा मामाला गुरु रावण मामाला शिवाजी बापूला श्रद्धांजली वाहून मैदानाच्या जाग्याला. मैदानाच्या जाग्याला त्या धर्माच्या जाग्याला आणि कट्टा सुटल्या जाग्याला ठेवा लक्ष हवीला. आणि सोन्या याच्या तिला याच्या मकनाला वारुळाच्या मकनाला वारुळा चमकणारा. नांगूर अडकला पवन नांगूर अडकला जीवा माझा परी पवने उदाहरणा बंधुने. देहा स्वतःच्या जगभराची शिरी लागली होती नांगरायला. 2 भाऊच्या वेळेला 12 बैलाचा नांगूर चाललेला असायला. सुद्धा 2-4 दिवस गेले. रविवार दिवसाला सकाळच्या वेळेला भीमानी बळी नांगरत असताना पाण्याचा पारण केला. जसे ती बैल 12 बैल चेंडू चिताऱ्या हरपाळ गोपाळ अशी बैलांची नावं होती. होता नांगूर जसा चाललेला असायला. वारव्याच्या मकनामध्ये नांगूर जसा जाऊन अडकलेला. भुवा बोलतो आपल्या भावाला बैला
काय हाय ह्या नगराच्या वारुळाच्या खायल्या बाजूला बघितलं पाहिजे त्या वेळेला. हान टिकाव काढ कुंदा ताकपाटी, हान टिकाव काढ कुंदा ताकपाटी. एक भाऊ घरी निघून गेला, टिकाव घेऊन आला. खोदा येला लागेल मग खोदा येला लागेल. नागराच्या फाळाला, नागराच्या फाळाला सोन्याचं पीठ, सोन्याची पीठी टिकावाला घेऱ्या मागेऱ्या पाहून त्या भावानी भावानी. लागे लागे एकत्र मेकाना मेकाना. स्वतः त्या वेळेला टिकाव घरी जाऊन एकानं आणलं फाळ मागे वडला बैलाला आणि गणा. त्या वेळेला त्यांनी त्या नांगराच्या फाळातून सोन्याची पेटी काढली. वारून लागली खांदायला, वारून नसे खांद त्या वेळेला स्वतः त्या वेळेला खाली सोन्याची पेटी लागली होती दिसायला. सोन्याची पेटी पाहून आनंद आनंद झाला दोघाला. दादा आपणाला काबाड कष्ट करून खायला पुजाऱ्याने सांगितलंय, कसून खायला शिडी दिल्या. फक्त दोघं भाऊ लागलं होतं एकमेकाला बोलायला, बोलवून घ्यायचं आपल्या वडिलाला त्या वेळेला. करू करू आपल्या बापाला बोलवून घ्या. त्याच वेळेला भिवाबळीने हलगुजी जगदाळाला बोलवून घेतलं. बाबा सोन्याची पेटी घावली आपणाला. राजानं आपणाला शिरी काबड कष्ट करून खाया दिल्या, पण त्यात घावल्यानं धन आपणाला दिलं नाही. स्वतः म्हणून लागला होता हलगुजी जगदाळे आपल्या पोरासनी बोलायला. जशी नांगराची बैल सोडली पहिल्या सतीयुगाला, गाडीला झुपली सोन्याची पेटी गाडीमध्ये घातली त्या वेळेला. आणि बैल झुपली गाडी, बैल झुपली गाडी. महानी बैल महानी बैल चालली घेऊन लागेच्या वाड्या. त्याच वेळेला जशी सोन्याची पेटी बैल गाडीत घातली, बैल लागले हाणायला, निघून चालले देवा पुढल्या बाजूला. स्वतः निघून गेली होती राजा धुर्ताच्या वाड्याला. शिंगादीप नगरीला राजा धुर्ताच्या वाड्याला गेली. राजे साहेब मुजरा दिला, राम राम घेतला, नमस्कार केला. स्वतः त्या वेळेला हलगुजी जगदाळ्या लागला होता बोलायला राजा धुर्ताला त्या वेळेला. अरे बाबा तुला 12 चावर शिरी, चावर म्हणजे एकर, काबाड कष्ट करून खायला पिकवायला गेली. त्या शिरीत घावलेलं धन तुझं तुला लेकराब घेऊन जा. बोलाहीला लागेला हो लागेला हो लागेला हो राजा माझा धुरते 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 राजा माझा धुरते याची पिटी की हो पिटी की हो पिटी याची पिटी की हो पिटी की हो पिटी की. अरे बाबा तुला दान दिलेली 12 वर्षीनी, त्यात घावलेल्या धनात माझा काय अधिकार आहे? तुझं तुला नकळा पिटी घेऊन जा. स्वतः त्या वेळेला राजा धुरायत लागला बोलायला, हलगुजी जगदाळ्या म्हणतोय त्या. स्वतः त्या वेळेला राजा धुरायताला काय म्हणत आहे? अहो राजे महाराज, तुमच्या शिरीत घावलेलं धन तुम्हाला, मी शिरी काबाड कष्ट करून खातो एवढंच मला बास. ही पेटी तुम्हाला घ्या. बोलाहीला ह्याला हलगुजी त्यागड्याला राजा हो माझा या तुरते, राजा हो माझा या तुरते, राजा हो माझा या तुरते, राजा हो माझा या तुरते.
हलगुजी माझा या जगदाऱ्या पेटी बघाय घेऊन त्याच वेळेला भीमा विचार केलेला स्वतः त्या वेळेला गाडी मधून जशी पेटी काढली होती त्या वेळेला पेटी देवाऱ्याच्या खोलीला नेऊन ठेवली. हलगुजी जगदाऱ्यानं त्याचं काम केलं, ते निघून माघारी गेला. स्वतः सैन्यपर्ण झालं तर राजा धुरतानं विचार केला म्हणाला, आपल्या वाड्यातील द्वारपाल सेवक किंवा नोकर म्हणा, नोकराला सांगितले ह्या सोन्याच्या पेटीचं कुलूप काढायसाठी कोणतर कारागीर सोनार बोलवला पाहिजे. म्हणून स्वतः त्या आपल्या दासुदासनी बोलवून घेतलं होतं त्या वेळेला. भीमा 350 भौर खेड्याचे सर्व सोनार येऊन आपापल्या चावीनं किल्लीनं कुलूप काढायचा प्रयत्न केला. कुणाला सुद्धा पेटीचं कुलूप निघलं नव्हतं. पहिल्या सत्ययुगाला कोडं पडलं होतं त्या वेळेला. कोडं पडल्या शिवदेवाला. शिवदेवाने विचार केला म्हणाला, कालिमा लोखंडाला आला वयस्कर म्हाताऱ्याचं रूप धरलं. फाटकं सांग राग धुईला मंदिर एक जुनी बगलेला लावला आणि अंधाऱ्या गैबी सोनाराचे रूप धारण केला. फक्त शिवदेवाने विचार जसा केला होता म्हणाला, पहिल्या सत्ययुगाला ज्या पेटीचं कुलूप मी घातलं त्या पेटीचं कुलूप कुणाला सुद्धा निघणार नाही त्या वेळेला. शिवदेव स्वतः नाही तर अंधाऱ्या गैबी सोनाराच्या रूपाने येऊन त्या सिंगादीप नगरीच्या कडेला एक रावटी मारलेला होता. नोकरांनी पाहिलं, ओ सोनार दादा, राजाच्या वाड्यात सोन्याच्या पेटीचं कुलूप काढायचंय, चला. म्हणून स्वतः लागली होती त्या सोनर दादाला बोलायला. मी पेटीचं कुलूप काढतो, मी डोळ्यानं भीत आंधळा आहे, माझ्या हाताला धरा आणि तुम्ही घेऊन चला. म्हणून स्वतः तो भोळा देऊ लागला बोलायला. घेऊन त्याचा राजा याच्या वाड्याला हो सोनार सोनार याच्या जवळ माझा नोकरांनी सुद्धा त्या अंधाऱ्या गैबी सोनाराला पेटीच्या कुलपाजवळ नेल्या. स्वतः त्या पेटीजवळ जसं घेऊन सोडले, चिन्नी किंवा हातुडा किंवा चावी त्याच्या साह्याने स्वतः त्या अंधाऱ्या गैबी सोनाराने त्या पेटीचं भीमा कुलूप तिसऱ्या ठोक्याला पेटीच्या आतून आवाज लागला यायला, बाबा हल्ली ठोका मारा लागेल माझ्या शील मस्तकाला. आकाशवाणी जशी झाली होती राजा धुरताच्या वाड्याला. त्याच वेळेला पेटीचं जसा टाळा खोलला, पेटीचं टोपाण काढलं. चंद्राला म्हणती उगवू नको, सूर्याला म्हणती मावू नको. जनेंद्राची रंभा उर्वशी उतरली खाली मानव खंडाला. शुक्राची चांदणी नको उगवायला, लकलकाट प्रकाश कल्पाप्रमाणे पडलेला. असं मुलगी लागली होती चमकायला त्या पेटी मध्ये त्या वेळेला. राजा बघून त्या मुलीला, पाहून तेव्हा मुलीला, तेव्हा नगरीला आनंद झाला ओ जीवाला. राजा माझ्या या दुर्ताने लाडल्या या मुलीला. शरत्यानो पाहिला, शरत्यानो पाहिला, देवाच्या दासरेल्या नगरीला. जसं त्या मुलगीचं रूप पाहिलं तेजस्वीवान आनंद झाला सर्व नगरीला. हत्तीवर लागला साखर वाटायला आनंदाच्या भरात त्या वेळेला. तिसऱ्या दिवशी तिनमूल पुजलं, पाचव्या दिवशी पाचवी केले, सातव्या दिवशी सातमूल केलं, 9व्या दिवशी 9मूल केलं, 11व्या दिवशी आरास केला, 12व्या दिवशी बारशाची तयारी केली, 13व्या दिवशी मुलगीचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम. स्वतः त्या वेळेला दारात लहान असताना तेव्हा तिच्या नावाची सुरुवात को अक्षराने होत्या कुमारी.
मुलगी मोठी झाली, लग्न आई बापाने केले, तिच्या नावाची सुरुवात शब्दाने झाली, सौभाग्यवती झाली. म्हणून एक दिवसाचा देवा देकाने एक दिवसाचा नावाला मुलीला चढ दिला देवा. ब्राह्मण लोक बोलवून घेतली वाढायला, मुलगी नाव लागली शोधायला त्या वेळेला. कोण म्हणून पंचमावली काय म्हणाली भीमा आपणाला? काय पाहुणे तुम्ही आपण आलो केरेवाडीला आलो. केरेवाडीला आलोच नसतो पर शिवाजी बापूंची कृपा म्हणायची. बापूंची कृपा आहे. हो हो कुठून आला कुठे निघाला आता उचला तुमचं रगटे शोधून बेगा तरी घावना गुरु पाय घेते शोधून बेगा तरी घालना देव पाय घेते शोधून बेगा तरी घावना देव पाय घेते शोधून बेगा तरी घावना गुरु पाय घेते सांगली जिल्हा कवठे तालुका आणि कवठे तालुक्याला आरेवाडी गावे तत धनगर समाजाचा देव बिरुदेवाचा बांधला तमट. मग यांनी विचारायच्या जादूगर आपण 5 मिनिटं लगे होते. होय कुठून आला कुठे निघाला हे उचला तुमचं रगटे शोधून पाहिलं तरी घावन गुरु पाय घेते शोधून वेगा तरी घालना देव पाय घेते बापुला चलगराशी मोडीला शवतीने निसर्गाने निवाहुने गुरु माझ्या मावलीला अंध माझ्या मामाला मामाला सर्व घरी वाहुने घोडा त्याच्यानंतर महात्मा आणि त्याच्यानंतर सांगा मालकराव कारण